आज जुन्नर तालुक्यात जी परिस्थिती येऊ घातलेली आहे त्याला सर्वस्वी आपले जे पहिले काही लोक जे राजकारणाच्या माध्यमातून तालुक्याला जे न्याय द्यायची भूमिका करतात त्यांचं लक्ष कमी असल्यामुळं आज सूरज भाऊंना जी भूमिका घ्यावी लागती आहे त्याचा विचार जनतेने करायलाच पाहिजे। आता देश एका साईडला चाललाय, देशाचे सर्व नेते एका साईडला चाललेत, सर्व नेत्यांना अदानीने विकत घेतलेलं आहे। थोडक्यात देशाच्या फक्त एकमेव देशात राहुल गांधी हाच अदानीला विरोध करत आहे अख्ख्या देशात। आज तीच परिस्थितीची जुन्नरला आलेली आहे। आज सूरज भाऊ वाजगे हे एकमेव नेतृत्व आहे जुन्नर तालुक्यात जे त्यांना विरोध करत आहे। बाकी कुठे ही परिस्थिती दिसत नाही, कोणीही त्यांना विरोध करत नाही। आणि जी जंतर मंतरवरतून जी परिस्थिती आज देशाला सुरुवात झाली, जो सरकार 12-15 वर्ष लोकांना मोजत नव्हतं, लातांनी उडवायची भाषा करत होते, आज ते जमिनीवर आले। त्याचं कारण असं आहे का युवक शक्ती एकवटली आणि त्याच्यामुळे हे सर्व कार्य आज चांगलं होत चाललंय देशात। तीच परिस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यात आज आलेली आहे, ती सूरज भाऊंच्या माध्यमातून असं मला आज दिसत आहे। आणि सगळ्यात जास्त म्हणजे देशात पूर्ण म्हणजे देशच अख्खा देऊन टाकलेला आहे भाजप सरकारने अदानीला। थोडक्यात अदानीच्या माध्यमातून भाजप हा भ्रष्टाचार करत आहे देशात। या भ्रष्टाचाराला आणि या अदानीला कुठेतरी गाडण्यासाठी सर्वांनी सूरज भाऊंच्या मागे येऊन जुन्नर तालुक्याची परिस्थिती कशी चांगली राहील आणि जो आपला निसर्ग आहे, आता तांबे साहेबांनी सगळं सांगितलेलंच आहे का आमची भी विनंती तीच आहे। आणि त्यांच्या मागे काँग्रेस पक्ष हा पूर्ण हिरारीने त्यांच्या मागे वार्ताहरांच्या माध्यमातून सांगतो जुन्नर तालुका काँग्रेस हा पक्ष त्यांना पाठिंबा देत आहे व आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या संग राहणार आहे। एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराज।